आज आपण झटपट तयार होणारं मस्त जाळीदार असं गव्हाच्या पिठाचं पौष्टिक धिरडं कसं बनवायचं हे बघणार आहोत। घरात असणाऱ्या साहित्यापासूनच तयार होणारं धिरडं चवीला अप्रतिम लागतं। याचबरोबर आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, यामुळे हे भरपूर पौष्टिक बनतं। ही धिरडी तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा अगदी झटपट अशी नाश्त्यासाठी तयार करू शकता। ही धिरडी पौष्टिक तर आहेतच, पण याच सोबत तुम्हाला एक्स्ट्रा चटणी बनवण्याची सुद्धा गरज पडत नाही, कारण तुम्ही ही धिरडी गरमागरम अशीच जरी खाल्लीत ना तरी मस्त टेस्ट येते। ही धिरडी बनवण्यासाठी अजिबात आधीच पूर्वतयारी करावी लागत नाही, यामुळे आयत्या वेळेस डब्यासाठी काय बनवायचं किंवा नाश्त्यासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल तर भरपूर पौष्टिक असणारी घरात असणाऱ्या साहित्यांपासूनच तयार होणारी जाळीदार धिरडी तुम्ही नक्कीच बनवू शकता। नमस्कार मंडळी, मी तृप्तीज किचन करते आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आशा करते की तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त मस्त खात असाल। तर चला आजच्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला इथे एक मोठं बाउल लागणार आहे, यामध्ये घालूयात बरोबर 1 वाटी भरून गव्हाचं पीठ। हे पीठ तुम्ही चाळून नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। यामध्ये मोठे 2 चमचे भरून घालूयात बारीक रवा किंवा इथे जाड रवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। घातलेलं साहित्य फक्त एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इतर सगळी तयारी करण्याच्या आधी आपल्याला हे पीठ भिजत घालायचं आहे। यासाठी मी यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आणि जसा पाण्याचा अंदाज येईल तसा आपण यामध्ये पाणी ॲड करत जाऊयात। घातलेलं पाणी या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। जितकं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं याच्या तुलनेमध्ये आपल्याला चौपटीपेक्षाही जास्त पाणी लागतं। आणखीन अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी वाढवलं। तर हे बघा, अंदाजे हे इतकं मी पातळ ठेवलेलं आहे। जितकं आपलं पीठ होतं त्याच्यात चौपट मी यामध्ये पाणी घातलं, म्हणजे 1 वाटी आपलं पीठ होतं तर मी 4 वाटी यामध्ये पाणी घातलंय। पिठामध्ये तयार झालेल्या गुठळ्या सगळ्या मी मोडून घेतल्या। आता हे जे तयार केलेलं बॅटर आहे सध्या एक 5 ते 10 मिनिटांसाठी आपण असंच साईडला ठेवूयात आणि इतर तयारी करायला घेऊयात। एका खलबत्त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि याचबरोबर इथे मी 2 पिकलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या धिरड्यामध्ये दिसायला चांगल्या दिसतात म्हणून मी ह्या घेतलेल्या आहेत। हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या वापरल्या तरी सुद्धा चालू शकतो। अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलंय। आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे। तर हे बघा, मिरची, लसूण आणि जिरं मी असं कुटून घेतलेलं आहे। कुटून घातलं ना की मग स्वाद देखील मस्त येतो। बाकीची इतर तयारी करस्तोवर आपल्या इथं 5 ते 10 मिनिटं आरामात जातात। तर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलं जातं। ज्या काही शिल्लक राहिलेल्या गुठळ्या असतात त्या सुद्धा आपोआपच इथे निघून जातात। तर इथे आपलं धिरड्यासाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे। आता जे काही इतर मसाले किंवा इतर साहित्य आहेत ते आपण यामध्ये घालूयात। तर सगळ्यात आधी एक मीडियम साईजचा कांदा असा मी बारीक चिरून घेतलाय। धिरड्यामध्ये सगळं साहित्य घालत असताना अगदी बारीक चिरलेलंच घालायचं आहे। याचबरोबर मी इथं बारीक चिरून घेतलेला एक लहान साईजचा टोमॅटो सुद्धा घेतलाय। आता यामध्ये घालूयात तयार करून घेतलेला ठेचा आणि आता याचबरोबर भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। पाव चमचा इथे मी हळद घातली आणि आता इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। सुरुवातीला सुद्धा आपण मिरची ठेचून घातली होती, ही तिखटाला थोडीशी कमी होती, यामुळे मी आता इथं लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे कमी जास्त करू शकता। लाल मिरची पावडरने कलर खूप छान येतो, यामुळे इथे मी लाल मिरची पावडर वापरली। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि घातलेलं हे सगळं साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, सगळं साहित्य मी चांगलं मिक्स करून घेतलं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। हे बॅटर आपल्याला खूप जास्त दाटसर सुद्धा नाही ठेवायचं। धिरड्यासाठी लागणारे बॅटर अगदी पातळ असं असतं, यामुळे त्याला अगदी व्यवस्थित मस्त अशी जाळी सुद्धा सुटते। इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे किंवा तुम्ही याऐवजी डोशाचा तवा घेतला तरी सुद्धा चालेल। पॅनला चांगलं तेल लावून घेऊयात। धिरडे तव्यावरती किंवा पॅनवरती घालताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमीच हाय ठेवायची। तवा चांगला तापलेला असावा। अशा पद्धतीने क्रॉस करत आपल्याला हे धिरड्याचं बॅटर यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त यामध्ये जाळी सुटलेली आहे। गॅसची फ्लेम हाय असेल, तवा चांगला तापलेला असेल तर जाळी अगदी अप्रतिम पडते। तर हे बघा, एक सारखा गोल असा धिरडा आपण घालून घेतलं। धिरडं घालून झालं की यानंतर मात्र गॅसची फ्लेम हाय न ठेवता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच तुम्ही हे धिरडं झाकण न ठेवता असंच भाजून घेऊ शकता। एक अर्ध्या मिनिटामध्येच धिरड्यावरची बाजू पूर्णपणे कोरडी होते आणि एकदा ही कोरडी झाली की मग वरनं आणि साईडनं तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून घेऊ शकता। धिरड्याला सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित असं तेल लागलं की धिरडं अगदी मस्त खरपूस असं भाजलं जातं। तेल लावल्यानंतर आणखीन एक अर्धा मिनिट गेला की याच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे गोल्डन कलरच्या व्हायला सुरुवात होते। कडा अशा खरपूस रंगावरती आल्या की यानंतर हे धिरडं तव्यापासून अगदी अलगद असं मोकळं करून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये हे धिरडं या साईडने चांगलं भाजलं जातं। पलटी करून पाहिलं तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी सुटलेली आहे। रंग सुद्धा अगदी एकसारखा आणि सुरेख आलाय।
पलटी केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक अर्धा मिनिटांसाठी खालच्या साईडने सुद्धा हे धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिट या साईडने भाजल्यानंतर आपल्याला हे पुन्हा पलटी करून पाहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या साईडने सुद्धा अगदी मस्त हे धिरडं भाजलं गेलेलं आहे। इथे एक धिरडं आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात। एक धिरडं भाजून झालं की पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच तवा एकदा चांगला तापून झाला की मग इथं दुसरं धिरडं घालायचं आहे। अशा प्रकारे धिरडं घालत असताना तवा थोडासा क्रॉस ठेवायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित असं पसरलं जातं। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हे धिरडं अगदी गोलाकारामध्ये पसरलं गेलंय आणि याचबरोबर याला जाळी सुद्धा अगदी मस्त आली आहे। धिरडं घालून झालं की लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे धिरडं चांगलं भाजून घ्यायचं आहे। धिरड्याच्या वरची बाजू अगदी एक अर्धा मिनिट ते 1 मिनिटामध्येच चांगली कोरडी होते साईडने, आणि याचबरोबर वरून सुद्धा आपल्याला यामध्ये तेल सोडायचं आहे। तयार झालेल्या धिरड्याच्या जाळ्यांमध्ये मस्त तेल गेलं तर हे धिरडं अगदी खरपूस असं भाजलं जातं। तर हे बघा 1 मिनिटभरामध्ये याच्या कड्या चांगल्या भाजल्या जातात, असा मस्त गोल्डन कलर येतो आणि याचबरोबर या अलगद वेगळ्या होतात। आता हे धिरडं आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात आणि हे पहा अगदी मस्त जाळीदार आणि एकसारखं असं हे धिरडं या साईडने भाजलं गेलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा हे दुसरं धिरडं आपण भाजून घेऊयात। एकदा वरच्या साईडने तेल लावून घेतलं की पुन्हा दुसऱ्या साईडने तेल लावायची अजिबातच गरज पडत नाही। आता 1 मिनिटभरासाठी हे धिरडं मी या साईडने भाजून घेतलं, तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं हे धिरडं भाजून झालंय। काढून घेऊयात। हे धिरडं जर तुम्ही गरमागरम असंच खाल्लं तर याला कुठल्याही चटणीची गरज पडत नाही। हे असेच कोरडेच धिरडे गरमागरम खूप मस्त लागतात, किंवा नुसत्या साध्याशा दह्यासोबत एखाद्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता। दिलेल्या टिप्स जर तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्या तर तुमची सुद्धा धिरडी अगदी मस्त खमंग अशी तयार होतील। इथं हे धिरडं बघा अगदी मस्त एकसारखं दोन्ही बाजूने भाजलं गेलेलं आहे आणि यावरची जी जाळी आहे ती सुद्धा अगदी मस्त सुरेख अशी आलेली आहे। हे धिरडं तळल्यानंतर 1 तासभर तरी आहे असं कुरकुरीत राहतं। धिरडं तयार केल्यानंतर जर तुम्ही एकावरती एक अशी धिरडी ठेवलीत तर ही धिरडी सॉफ्ट होण्याची शक्यता असते, यामुळे एखाद्या जाळीवरती ही काढून ठेवली तर आहे अशी कुरकुरीत राहतात। आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा।